चणे मटकी हे आपल्याला सगळ्यालाच आवडतात. कडधान्य हे किती पौष्टिक आहे, हेल्दी आहे आपल्यासाठी हे सगळ्यांनाच माहिती आहे. आपण नेहमी मटकीची उसळ करतो किंवा चण्याची उसळ करतो, पण मिक्स कडधान्याची पण उसळ इतकी छान लागते ना, म्हणजे सगळे कडधान्य मिक्स किंवा असं चणा मटकी मिक्स, चणे मूग मिक्स. तर आज मी ना छानपैकी अशी चणा मटकी ना मिक्स अशी घेतलेली आहे. खूप सिंपल बनवली आहे, साधी सोपी पद्धत दाखवते, झटकीपट बनली जाते. खायला मात्र इतकी चवदार लागते ना, म्हणजे कुठलंही वाटण न करता सुद्धा ही भाजी टेस्टी बनते. तर पाहू शकता तुम्ही ही भाजी किती सुंदर झाली बघा, आणि खायला मात्र तेवढी टेस्टी. तर आवडली तर नक्की एकदा करून बघा, खूप सोप्या पद्धतीने बनली जाते. चला बघूया ह्याला लागणारे साहित्य, बनवायची कृती. तर इकडे ना मी चणे आणि मटकी असं समप्रमाणात भिजत ठेवलं होतं रात्रीचं, आणि सकाळी मग छानपैकी फुलून निघतात. मग सगळं स्वच्छ पाणी घ्यायचं, धुवायचं 2-3 वेळा, आणि मग असे हे चणे मटकी भिजलेले आपल्याला तयार भेटतात. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्यसुद्धा याच्यामध्ये भिजत ठेवू शकता रात्री, आणि मग मिक्स उसळ होऊ शकते. पण मी फक्त चणे मटकी घेतले. त्यानंतर कांदा, टमाटर, मिरची. ह्या भाजीला काही अशी तामझाम नाही, वाटण नाही, अगदी सोपी पद्धत आहे. म्हणजे माझ्या घरी तर मी अशी सोप्या पद्धतीने भाजीही बनवते. तुम्ही पण नक्की एकदा करून बघा, खूप सिंपल आहे. तेल तापत ठेवायचं, कांदा, टमाटर, मिरची सुरुवातीला चांगलं परतून घ्यायचं. ह्या भाजीचा ना जास्त कुटाणच नाही, म्हणजे कसं आपल्या सगळ्यांचाच हाच प्रश्न असतो ना, की बाबा झटकीपट झालं पाहिजे, असं काहीतरी बनलं पाहिजे. म्हणजे उशीर असतो, घाई असतो, सकाळी ऑफिसला जायला किंवा संध्याकाळी रात्रीच्या जेवणाला, हा वेळ म्हणजे आपला खूपच घाईचा असतो ना. मग अशा वेळेस ना अशा सोप्या सोप्या भाज्यासुद्धा आपल्याला फायदेशीर ठरतात. तर ना ही भाजी तरी नक्की करा ज्यावेळेस उशीर झाला असेल तर. आणि हे बघा, असं कांदा टमाटर तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं, आणि थोडंसं परतून झालं की मग आपण ह्याच्यामध्ये थोडे मसाले टाकूया. मग कडधान्याच्या उसळी असतात ना, ज्या भिजून आपण तयार करतो, त्या उसळीला असे मसाला वाटूनसुद्धा केल्या जातात, म्हणजे ग्रेव्हीदार, रश्शेदार. त्याच्यासाठी शेंगदाणे, लसूण, खोबरं वाटण, तीसुद्धा तुम्हाला वेगळी रेसिपी दाखवून मी, रश्शेवाली उसळ. पण त्याला कसं थोडासा वेळ आपल्याला द्यायला लागतो, त्यामुळं ना झटकीपट होणारी ही उसळ मस्त आहे. आता याच्यामध्ये बघा, मी हळद टाकली, गरम मसाला टाकला आहे, धना पावडर टाकला आहे, चवीनुसार मीठ टाकलं. हे बेसिक मसाले आहेत, तुमच्या आवडीनुसार इथं भाजीमध्ये टाकू शकता. आणि मिरचीची केलेली आहे उसळ मी स्पेशली, कारण लाल मसाल्याचा एक एकच चव खाऊन मला कंटाळा येतो, आणि नेहमी नेहमी एकच खाऊनसुद्धा वैताग येतो, त्यामुळं ना जरा चेंज करायचं. आता हे सगळं परतून झालं की आपण हे कडधान्य, चणे मटकी भिजवलेली याच्यामध्ये टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं. ही मिरचीची भाजी आहे ना, उसळ लय भारी लागते, तुम्ही एकदा करून बघा. आता हे चांगलं एकजीव करून घेतलं आहे मी. अजिबात याला जास्त काही पाण्याची आवश्यकता नाही, अर्धा 1 कप पाण्यामध्ये ही भाजी होऊन जाते. कारण रस्सा बनवायचा नाही, सुक्केफट बनवायची भाजी. आता चांगल्या प्रकारे मिक्स केले. अर्धा कप अंदाजाने मी पाणी टाकते, कारण हे कडधान्य आपले पूर्णपणे कच्चे आहेत त्यामुळं. बस एवढ्या पाण्यामध्ये आता ही उसळ एकदम परफेक्ट शिजून निघेल. चांगलं मिक्स करून घ्यायचं, आणि मग झाकण ठेवायचं. गॅस मिडियमच ठेवायचा, जास्त काही फास्ट नाही करायचा. 2-4 वाफा फक्त द्यायच्या स्लो गॅसवर, आणि असं जरा मिक्स करत राहायचं, म्हणजे कसं चांगलं शिजलं जाती भाजी. तुम्ही हवं तर याच्यामध्ये थोडासा लसूण शेंगदाण्याचा कूट 1 चमचा टाकू शकता शेवटला. आता बघा, हे जो पाणी आपण वापरलं आहे, जो रस्सा तयार झाला आहे, तो सगळा शिजण्यामध्ये वापरला जातो, आणि ते आटत चाललेला आहे, म्हणजे कमी होत चालला आहे, कारण आपल्याला ही भाजी सुक्कीपट बनवायची आहे. आता परत एकदा झाकण ठेवायचं, असं 2-3 वेळा वाफ द्यायची. 1 मिनटं झालं की पुन्हा एकदा चेक करायचं, मिक्स करून घ्यायचं. आणि हे बघा, चणा बघा किती छान नरम सॉफ्ट शिजला गेलेला आहे. तर झाली आहे आता आपली परफेक्ट उसळ तयार. एक थोडा वेळ झाला की गॅस बंद केला. तर पाहू शकता तुम्ही आपली ही चणा मटकीची चवदार टेस्टी अशी उसळ किती छान तयार झाली. अगदी मोकळी सुटसुटीत, अजिबात पाण्याचा अंश इथं राहिलेला नाही आहे, म्हणजे पूर्णपणे सोकून गेले. आणि ही चणा मटकीची उसळ झाली आहे तयार खाण्यासाठी. गरमागरम टेस्टी चवदार आहे, आणि सोबत हेल्दी भरपूर आहे. तर अशा सोप्या पद्धतीने चणा मटकीची उसळ एकदा करून बघा. मिरचीचीच करा, मसाल्याची इतकी खास लागत नाही सुक्की, मिरचीची खूप छान चव येते. तर आपण आता याला गरमागरम सर्व करूया प्लेटमध्ये.
आणि अशी चवदार टेस्टी उसळ झाली आहे तयार खाण्यासाठी। तर इकडे बघू शकता तुम्ही आपली ही चना मटकीची उसळ किती छान झाली बघा, एकदम मोकळी सुटसुटीत झाली आहे आणि चव इतकी भारी लागते ना, खूप आवडीने खाता तुम्ही ही भाजी। ज्यावेळेस तुम्हाला घाई असेल ना, डब्याला काही सुचलं नाही सकाळी किंवा रात्रीच्या जेवणासाठी किंवा अचानक घरी कोणी पाहुणे वगैरे आले, तर त्यावेळेस पण काही सुचलं नाही ना भाजीला, तर हे नक्की करून बघा, भाजी आवडीने खातील। इतकी छान ही भाजी लागते, काही वाटत नाही काही नाही, पण तरीही भाजी मस्त लागते। खात्रीने सांगते तुम्हाला ही भाजी खूप आवडेल। ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, सोबत कांद्याची पात, लोणचं असेल ना, तर पोट भरून जेवण करतात, इतकी मस्त लागते। तर माझी तर खूप फेवरेट आहे, तुम्ही पण एकदा करून बघा। आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आवडला असेल तर लाईक करा। असे मस्त मस्त सिंपल छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईबर करा। भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये।